नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आज आपण आलेले आहोत माझ्या शेवगा या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती. तर शेवग्याच्या लागवडीपासून शेवग्याची योग्य वाढ, शेवग्याची कटिंग कशी करायची आहे, त्यानंतर आपल्याला टॉपिंग कधी करायची आहे आणि टॉपिंग झाल्यानंतर त्याची उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि अशाच भाजीपाला वर्गीय शेतकऱ्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण लागवडीचा योग्य हंगाम जाणून घेणार आहोत. ज्यावेळेस आपण खरीप खरीप हंगामामध्ये शेवग्याची लागवड करत असाल तर तुम्हाला 15 मे ते 25 जूनपर्यंत याची लागवड करायची आहे. आणि जर तुम्ही रब्बी हंगामामध्ये जर या पिकाची लागवड करत असाल तर तुम्हाला 1 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरपर्यंत या पिकाची लागवड करायची आहे. जर तुमच्याकडे पाण्याचं योग्य व्यवस्थापन असेल तर तुम्ही दोन्ही हंगामामध्ये या पिकाची लागवड करू शकता. नंतर शेतकरी मित्रांनो, आता आपण यामध्ये जमिनीची निवड आणि लागवडीचे अंतर याबद्दल माहिती पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण जमिनीची निवड करत आहोत, जर तुमची मध्यम निचऱ्याची जर जमीन असेल तर तुम्हाला रोपांमधील अंतर हे 6 फुटावरती रोपांमध्ये अंतर ठेवायचं आहे. आणि जे सरीमधलं जे अंतर आहे ते सरीमधील अंतर तुम्हाला 12 फुटावरती ठेवायचं आहे. आणि जर तुमची जमीन जर भारी असेल, जास्त पाणी धरून ठेवणारी असेल तर तुम्हाला सरीमधील अंतर हे 12 फूट ठेवायचं आहे आणि रोपातील अंतर हे मात्र तुम्हाला 8 फूट ठेवायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या अंतराने झाडांची लागवड करत असाल तर तुम्हाला एका एकरामध्ये 550 ते 600 झाडं बसतात. शेतकरी मित्रांनो, आता आपण लागवडीची योग्य पद्धत जाणून घेणार आहोत. तर लागवड करताना शेतकरी मित्रांनो, तुम्हाला रोप लावण्याच्या ऐवजी यामध्ये तुम्हाला बियांची निवड करायची आहे. आणि एका जागेवरती तुम्हाला 2 बिया लावायच्या आहेत, जेणेकरून ज्यावेळेस पावसाळा सुरू होईल तर पावसाळ्यामध्ये सुरू झाल्यानंतर जमिनीतून येणारे जे बुरशीजन्य रोग आहेत त्यामुळे काही रोपांची मर होऊ शकते. त्यासाठी आपल्याला जरी एक रोप मेलं तरी एक रोप जिवंत राहू शकतं. म्हणून आपण इथं वाणाची निवड करत असताना ODC3 या वाणाची निवड केलेली आहे. या वाणाची निवड करण्यामागचं कारण असं की या वाणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे ती जास्त असते. आणि जी शेंगा आहे ती शेंगांची लांबी ही 2.5 ते 3 फूट असते आणि शेंगामधला जो गर आहे तो गर ही जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे वजनही वाढतं आणि चांगला बाजारही मिळतो. उत्पादन आणि नफा ह्या दोन्ही गोष्टी वाढतात आणि शेतकऱ्याचा फायदा होतो. शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट दिसत आहे तुम्हाला, या प्लॉटची लागवड आपण मागच्या वर्षी केलेली आहे. तर ज्यावेळेस आपण कटिंगला करायची होती तर मागच्या जूनमध्ये आपण या प्लॉटची कटिंग केलेली आहे. कटिंग करत असताना आपण अर्ध्या फुटावरती जमिनीपासून अर्ध्या फुटावरती कटिंग केलेली आहे. आणि कटिंग करण्यामागचं कारण असं की ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला नवीन फुटवे येतात आणि नवीन फुटवे आल्यानंतर आपल्याला प्रत्येक फुटव्याला जमिनीपासून 3 फुटावरती आपल्याला पहिली टॉपिंग करायची आहे. टॉपिंग करण्यामागचंही कारण असं की टॉपिंग केल्यानंतर नवीन शेंडा फुटतो आणि शेंडा फुटल्यानंतर तिथून पुढेही आपल्याला 3 ते 4 फुटावरती टॉपिंग करायची आहे. जेणेकरून टॉपिंग केल्यानंतर झाड एकदम जोमदार बसतं आणि त्याचा शेंडा हा म्हणजे झाडाची उंची वाढत नाही आणि शेंडा हा म्हणजे झाड हे पूर्ण डेरेदार बसते. मित्रांनो, कटिंग आणि टॉपिंग करण्यामागचं कारण हेच की कटिंग आणि टॉपिंग केल्यानंतर जो झाडाचा जो बुंदा आहे तो मजबूत राहतो, फांद्याही वाढतात आणि फुलधारणा व शेंगाचे उत्पादन वाढते आणि काढणी करणंही सोपं जातं. आणि त्यासाठी आपल्याला कटिंग आणि टॉपिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, शेवगा या पिकाबद्दल अजून आपण अधिक बरीचशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला काय तुमच्या शेवगा पिकावरती काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओपासून फायदा होऊ शकतो आणि त्यांच्याही उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.